श्री स्वामी समर्थ. बघा, स्वामींनी सांगितलेल्या 7 गोष्टीचं जर आपण पालन केले ना, की आपली पुण्याई कधीच कमी होणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे समर्थ म्हणतात, की दुसऱ्याबद्दल कधीही वाईट चिंतू नका. दुसऱ्याबद्दल कधीही वाईट चिंतू नका. कारण बघा, आपण जर दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतलं किंवा वाईट विचार केला, की सर्वात प्रथम आपलं वाईट होतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात, की आयुष्यात तुमचा कितीही दुश्मन असू द्या, तर त्याचंही भलं व्हावं, त्याचंही कल्याण व्हावं असंच तुम्ही विचार करा. त्याचं वाईट कधीही चिंतू नका. कारण आपण इतरांचं वाईट चिंतो आणि सर्वप्रथम आपलंच वाईट होतं. कारण शेवटी आपण जे पेरणी करतो तेच उगवतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आता दुसरी गोष्ट म्हणजे कधीही इतरांची निंदा करू नका. कधीही इतरांचे दोष सारखं काढू नका. कारण आपण इतरांबद्दल निंदा करतो त्यावेळेस आपली पुण्याई कमी होते आणि आपलं जे पुण्य आहे ते आपण ज्या व्यक्तीची निंदा करतो त्या व्यक्तीला जातं. म्हणून समर्थ म्हणतात, की कधीही इतरांची निंदा करू नका. कारण कोणताही व्यक्ती परिपूर्ण आणि उत्तम गुणाचा नसतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात, की चुकूनही कोणाचे दोष काढू नका किंवा चुकूनही कोणाची निंदा करू नका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आता तिसरी गोष्ट कोणती? तर तिसरी गोष्ट समर्थ आपल्याला सांगतात, की कोणतीही व्यक्ती असू द्या, वाईट असू द्या किंवा चांगली असू द्या, कोणतीही व्यक्ती असू द्या, मग ती वाईट असू द्या किंवा चांगली असू द्या, त्याच्याशी नम्रतेनेच बोला. त्याच्याशी उत्तम, शांत आणि नम्रतेनेच बोला. कारण त्या व्यक्तीमध्येही परमेश्वराचं अंश आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात, की प्रत्येक व्यक्तीमध्ये परब्रह्म आहे. म्हणून त्या प्रत्येक व्यक्तीशी आपल्याला नम्रतेने बोलता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. चौथी गोष्ट समर्थ सांगतात, की कुठलाही प्रसंग असू द्या, कुठलाही प्रसंग असू द्या, रागाने आणि मोठ्या आवाजात बोलू नका. कुठलाही प्रसंग असू द्या, रागाने व मोठ्या आवाजात कधीही बोलू नका. नेहमी आपला आवाज लहानच असू द्या असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि पाचवी गोष्ट समर्थ म्हणतात, की कितीही आपण मोठं झालो, कितीही आपल्याकडे प्रॉपर्टी आली किंवा कितीही आपल्याकडे संपत्ती आली, तर अहंकार मात्र थोडासुद्धा बाळगू नका. कारण मृत्यूपुढे कोणाचं काहीच चालत नाही. समर्थ म्हणतात, की रावणाकडे अहंकार आला होता, पण रावणाचा शेवटी नाश झाला. म्हणून समर्थ म्हणतात, की अहंकार थोडाही ठेवू नका. कारण मृत्यू झाल्यावर आपल्याला सर्व संपत्ती येथेच ठेवून जायची आहे. म्हणून कणभरसुद्धा अहंकार बाळगू नका. हे सर्व माझ्या परब्रह्माने मला दिलेलं आहे आणि मी कालांतराने वापरून हे सर्व मला येथेच सोडून जायचं आहे असं नेहमी स्वतःच्या मनाला सांगा. म्हणजे आपल्याकडे अहंकार कधीही येणार नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ आपल्याला 6वी गोष्ट सांगतात, की आपले जे काम आहे ते चांगले करा. आपले जे कर्म आहे ते चांगले करत राहा आणि फळाची अपेक्षा करू नका. आपली कर्म, आपली सत्कर्म, आपले जी कामं आहेत ती पंचमहाभूते किंवा परमेश्वर आपल्या हृदयामध्येच आहे, तो बघत आहे. आणि योग्य वेळ आली की त्याचं फळ आपल्याला न मागताही ईश्वर परब्रह्म देतो. म्हणून समर्थ म्हणतात, की नेहमी चांगले कर्म करत राहा. फळाची मात्र अपेक्षा करू नका. योग्य वेळ आली की समर्थ आपल्याला भरभरून देणारच आहेत. 7वी गोष्ट समर्थ आपल्याला सांगतात, की कोणत्याच व्यक्तीचा मत्सर व तिरस्कार करू नका. कोणत्याच व्यक्तीचा मत्सर आणि तिरस्कार करू नका. बऱ्याच वेळी आपण एखाद्या व्यक्तीचा मत्सर आणि तिरस्कार करतो, पण त्यामुळेही आपले पाप वाढतं. म्हणून समर्थ म्हणतात, की कोणत्याही व्यक्तीचा मत्सर आणि तिरस्कार करू नका. प्रत्येकामध्ये एक परब्रह्माचा अंशच आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीशी नम्रतेने बोला, नम्रतेने वागा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात, की या 7 गोष्टीचे जर पालन आपण केले तर आपली पुण्याई कधीच कमी होणार नाही. उलटं पुण्याई वाढेल पण कमी होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, की जीवन जगत असताना या 7 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, म्हणजे तुमची पुण्याई कमी होणार नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.